सातवीतल्या एका मुलाने चिठ्ठी लिहिली एका मुलीसाठी आणि ती चिठ्ठी चुकून पालकांच्या हाती लागली. आता पालकांच्या हाती लागल्यानंतर त्यांची रिएक्शन काय असेल? पहिलंच आपल्या मुलाच्या बाबतीत असं घडलं तर आपण काय करू? तर पहिलं त्याला बदड बदडून काढू. पहिलं खूप मारू त्याला. इतका आपल्याला राग येईल, इतका आपला संताप होईल, की पहिला आपला त्याच्यावर हातच उठेल आणि मग आपलं प्रवचन सुरू होईल. हेच करायला पाठवलं का? हेच तुला शिकवलं का? याचसाठी शाळेत जातो का? वगैरे, वगैरे. मग हे करत असताना जेव्हा मुलं चुकतात किंवा मुलांकडून अशा पद्धतीच्या चुका होतात, तेव्हा हा खरंच एकमेव उपाय आहे का? त्यांना मारून पुन्हा ती चूक त्यांच्याकडून होणार नाही, असं आहे का? असं अजिबात नाहीये. त्यांना माहिती आहे, हे चुकीचं आहे. एखादं तुम्ही जर तंबाखूचं गाई छाप, हत्ती छाप हे जे दुकानांमध्ये पाकिटं मिळतात, त्या पाकिटांवर बघितलत, तर सरळ-सरळ लिहिलेलं असतं, की हे हेल्थसाठी हानिकारक आहे. सेहत के लिए हानिकारक है, डेंजर. त्याच्यावर असं सिम्बॉल सुद्धा असतं. ते बघून सुद्धा त्याचं सेवन केलं जातं, ते खाल्लं जातं. तसंच मुलांना कळतंय, मुलांना माहिती आहे, की हे चुकीचं आहे. पण तरी सुद्धा मुलं त्या चुकीच्याच गोष्टीकडे अट्रॅक्ट होतायत. मग जेव्हा ते अट्रॅक्ट होतात आणि त्यांनी झालं नाही पाहिजे असं आपल्याला वाटतं, तेव्हा नेमकी आपली म्हणजेच पालकांची काय भूमिका असली पाहिजे? त्याला मारणं हेच त्याच्यावरचं सोल्युशन आहे का? त्याला मारल्यानंतरच तो सुधारणार आहे का? तर अजिबात नाही. मग सोल्युशन काय आहे? तुम्ही मारून, बोलून त्याला आणखीन त्याच्यामध्ये रुतवणार आहात, आणखीन त्याच्यामध्ये भर घालणार आहात, की तुम्हाला त्याला त्यातून अजून हळू-हळू बाहेर काढायचं आहे. बाहेर काढायचं असेल, तर ते कशा पद्धतीने काढलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या एजमध्ये मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टींकडे, वाईट गोष्टींकडे, निगेटिव्ह जे काही आहे, तिकडे लगेच ते अट्रॅक्ट होतात. त्यांना माहिती आहे हे चुकीचं आहे. तरीसुद्धा ते तिकडे जास्त अट्रॅक्ट होतात. मग ते होऊ नये यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगते. धन्यवाद.